रसिक प्रेक्षक हो नमस्कार. मध्यंतरापूर्वी आपण जिथे आसनस्थ होतात तिथेच पुन्हा आसनस्थ व्हावे, आपली जागा बदलण्याचा प्रयत्न करू नये. आपण जे हातात वेफर्स आणि इतर खाद्यपदार्थ घेऊन आलेला आहात आणि नाटक पाहत पाहत खाद्यपदार्थाचा आनंद घेण्याचा जो तुमचा प्रयत्न होणार आहे ते अत्यंत चुकीचा आहे. कारण आपल्या हातात असलेल्या वेफर्सच्या पॉकेटामुळे आवाज क्रिएट होईल आणि त्या आवाजाचा त्रास इतर रसिक प्रेक्षकांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणीही नाट्यप्रयोग पाहताना कसल्याही प्रकारचे खाद्यपदार्थ खाऊ नये. आपण नाटकाच्या पहिल्या अंकाला जसे सहकार्य केले तसेच दुसऱ्याही अंकाला सहकार्य कराल अशी आशा बाळगत स्वप्नारंग सांस्कृतिक संस्था सानंद सादर करीत आहे इरफान मुजावर लिखित, दिनेश कवडे दिग्दर्शित 2 अंकी नाटक व्हाईट पेपर, अंक 2. मी तर का घंटा वाजवायला थांबलो. सरपंच जाऊ ना मी ऐका नाही काही दर्जा सांग मी सांगतो. बरं बाई नाही म्हणजे आम्ही थांबा बघ मी सांगतो ना बाई त्याचं कसं आहे ना म्हणजे काय बोलते तुम्ही जरा बसाय तरी सांगायचं राहिला गड्या. सरपंच मला वाटतं रात्र खूप झालेली आहे तर आपण बाईंचा जबाब घ्यावा आणि त्यांना जाऊ द्यावं. तुम्ही आमची काळजी नका करू. कामाचं बोला. बराबर आहे बाईचं बराबर आहे. ओ भोसले जबाब घ्या हो. जबाब पण आता हे काय मास्टर
सांगा बाईंना जबाब म्हणजे नेहमी जात वाटला. बरोबर ओळखलं मामा. कसं आहे आता तुमच्यासारख्यांची करमणूक करायला लागते ना मग पोलीस जबाब हे समजा आलंच की. ते कसं आहे ना बाई, तुम्ही ज्या जागेवर बसलाय ना या जागेचा काहीतरी लय मोठा इतिहास आहे ना. आणि हे इतिहास उद्या सकाळपर्यंत कलेक्टर ऑफिस मध्ये जायचंय. मग या लिस्टीमध्ये तुमचं बी नाव आहे. म्हणजे कलाकार बी पाहिजे त्या. म्हणजे इतिहासाला कलाकार महत्वाचं वाटतोय का? असं का म्हणताय बाई? इतिहासात कलाकारांचं फार मोठं योगदान. कलाकार चालता बोलता इतिहास असतात. त्यात तुमच्यासारखी लोक कलाकार सगळं जिगेवर घेऊन फिरतात. चला कुणाला तरी कदर हाय म्हणायचं कलाकारांची. मला आहे की काय तुमची अदाकारी. खरं मामा कुठं बघितलं सा? माग पोरगाव जगत रत्न तमाशा तुमचा होत अख्ख्या गावाचा इतिहास सांगितलाय. माझ्या लक्षात. इतिहास तमाशामध्ये ते कसं हो बाई? असं आहे लईच कच्चं आहे. अहो आम्ही लोक कलाकार गावोगावी फिरून आमची कला सादर करतो. ज्या गावात जातो तिथला अभ्यास करतो. आमच्या पिढ्यासनी गावोगावचा इतिहास माहिती असतोय. आता तुमच्याच गावचा बघा की पार आधीपासून इतिहास माहिती आहे. भाऊ काय म्हणता बाई? मग आणि तुमच्या गावावर तर स्पेशल वर्क बांधलेला. असंच कोरडं मग येत आहे का जरा? ती तुम्हीच घ्या. आमची नशाच न्यारी हाय. मग बाई अहो दाखवा की तुमची कलाकारी. आम्ही बी रसिका म्हणलं. अहो बाई वाटल्यास मी दागी घ्या की सरपंच देतील. मी काय पाहिजे द्यायची बी जागी? मी काय पाहिजे तात्या अरे बाबा जरा थांब. बस नाही म्हणजे बाई एवढे बसपूर्ती भाऊ नाही म्हणजे एकदा का तुमची अदाकारी चालू झाली म्हणजे होईलच की धावलंच झाला. होय तुम्हाला जी माहिती आहे ती माहिती तुम्ही तुमच्या नृत्यातून देणार आहात की काय? हे बघा साहेब आम्ही आमची कला सादर करणार. त्यातून काय माहिती घ्यायची ती तुम्ही घ्या. काबळे मी नोट करताय ना. आता आम्ही नोट नाही करणार. आम्ही रसग्रहण करणार. रसग्रहण बाई करा उते सुरू का जाऊ शिंदे. मी बोलतो तात्या अरे बाबा जरा दम घे. काय नाही करतो लवकर सुरू होय. मास्टर काय करायचं म्हणजे यांचं नाच गाणं बघायचं. असं नाच गाणं बघायचं. असं नाच गाणं बघणं आमच्या धर्मामध्ये आराम. मग त्याला बरं वाटेल. कसं अहो याला नाच गाणं नका म्हणून. आपल्याला सोपवलेली कामाची जबाबदारी म्हणून यांनी कलेतून दाखवलेली माहिती बघायची. आता मला सांगा चाचा त्याला हराम म्हणतात होय? अरे नाही हे तर आपल्या सोबत एक जिम्मेदारी आहे. पुढे आपण बघितलं पाहिजे. झालं सारखं होतं करूच सांगा त्याच्या करणे बाई बाई करा सुरू. चालू बाई जातो. बोला की बाई. येऊ द्या की. होय होय येऊ द्या. नाही चालूच आहे काम. चालूच आहे. ठेव. हो पाठवून द्या. हो सरपंच आता काय नाही ना. अजिबात नाही. करू सुरू. आता फायनल आहे. करा करा करा. होय पण सरपंच कुणीतरी साथीला लागलं. सरपंच
म्हणल्या हो सरपंच अहो मी असताना कोणाची काय गरज आहे हा? तसं बी कॉलेजात लई नाटकं का दिलेत मी अण्णा अनुभव दाखवा. करू सुरू एक मिनिट दादा माझं, दादा. भाई तुम्ही करा सुरू मी आहे. कोण काय करते बघ होय. तर मग ऐका एक होता गाव त्याचं नाही नाव कारण तिथं होती कलेची देवता जी नवसाला पाव. त्या गावचा राजा होता निष्ठूर क्रूर. त्याला कळाले इथे कलाकार येतात आम्हाला आदर न देता जातात फक्त देवीलाच मानतात आमचा अपमान करतात. अहंकार भावनेनं अंधाळा झालेल्या राजाने एका रात्रीत कलेच्या देवाचे मंदिर उद्ध्वस्त केले. मूर्तीला उचलण्याचे प्रयत्न केले. 36 घोडे 12 हत्ती 120 सैनिकांचे बळ लावले तरीही मूर्ती हलेना. राजाला काही करणेना. आता कोणाच्याच डोळ्याला काही दिसेना. सगळीकडे माजला एकच कल्ला. कोणीतरी राजावर केला हल्ला. नाही एक संत बोलला हा नाही हल्ला हा तर आहे कलेच्या देवाचा एक सल्ला. राजा स्वतःची दृष्टी वापस मिळवण्यासाठी विनवणी करू लागला. दूर प्रदेशातील वैद्यांना बोलावणे धाडू लागला पण त्याचा काही उपयोग नाही झाला. राजाची चूक राजाला कळाली. कलेची देवता राजाच्या स्वप्नात येऊन म्हणाली एका रात्री 10 खांबांवर 12 भिंतींवर 1000 आसनांवर मखमली कपड्यावर माळ रानावर रंगमहाल बांधावा. लोक कलावंतांना बोलावणे धाडावे. त्यांचा सन्मान करावा. लावणीच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि असे करून आपली गमावलेली दृष्टी वापस मिळवावी. जय हो. तर मग ऐका तमाशा करा इष्ट करा इष्ट रे करा उडू दे रंग उडू दे रंग मखमली पर्वता हात पुरवली रात कांगली नाच उडू दे रंग उडू दे रंग उडू दे रंग उडू दे रंग. मी मनोहर निकम जाधव मॅडमनी फोन केला होता. हा निकम साहेब नमस्कार नमस्कार या या असं या हो आता का तोंडात घुसताय या असं या माझ्या पाठीमागे या या हे बघा ही ती कमा आणि यो हे बघा हे शिवाले काय बघ बघ काय व्यवस्था आहे का बघ हा निकम साहेब इकडे इकडे असं या या असं या हो खाटा मास्तर चल हा या जागा द्या हे बघा यो स्तंभ हा कोण आहे इकडे राघोबाईने पाठवलंय त्या दगडावर जे काय लिहिलंय ते वाचायसाठी तज्ञ माणूस आहे. किती घाण झाली इथे. तुम्ही गावाले बघत नाही वाटतं जागेकडे. अहो जरा अधून मधून स्वच्छता करत जायची. हो साहेब आम्ही तेच म्हणत असतो नेहमी ग्रामपंचायतीकडे ना बघा लक्ष द्यायला.
नाही तो क्या उनका तो काम आहे. मग काय ग्रामसेवकाला कळायला पाहिजे का नाही. किती बोंब लाव सांगा ना तुम्ही. आता तुम्ही ग्रँड सोडायला नको का? आलेले पैसे सगळ्याच्या बाई. निकम साहेब, तुम्हाला पुरातत्व खात्याकडनं पत्र कधी मिळालं हो? ओ अरे काय राव तुमचं हा? झालंय का सुरू? गप्पा की त्यासने काम करू द्या. आणि सरपंच एकच आहे जाशी. मारच्या बाहेर गेले मला गावते का काही बघा की तात्या खाली नाही वय अजून. या वयात तेवढी काही झेपत नाही तरी हॅलो मारत्या. माधुरी थांबायचं का घरी? हा आलीच की मी जाऊ. हा काय आता आलंच नाही बरं घर जवळ. नाही नाही कंट्रोल होत नाही मला आता. हा आलीच मी जाऊ. तू थांब इथे. अय्यो राहिला आहे की सगळं. थांब. ए माधुरी जवळ ये ना. नाही आई येईल. अगं आताच तर गेली ना ती. तिला यायला थोडा वेळ लागेलच की. आणि मग दुसरं कुणी आलं तर? एवढ्या रात्रीचं कोण येणार आहे? ऐक ना मला तुला काहीतरी सांगायचंय पण हे असं गडबडीत नको म्हणून थांबली. महत्वाचं असं तर सांगून टाक ना. त्यात काय सांगते निवांत. ए राहुल्या काय चाललंय? काय नाही सहज एवढा सकटला सांगायला कधीच राहायचं कळलं की. आणि तू काय तुला बी जातीत कळत नाही. इथं जातीचा संबंध काय? आणि आम्हाला बोलणारे तुम्ही कोण? दोन वडील. जास्त बोललीस तर तुम्ही दोघं समजताय तसं काही नाही आमचं. कशाला घाबरतो? जे आहे ते आहे. आणि यांना काय घाबरायचं? ते काय तर आहे तुमचं काहीतरी आहे. मारुती काय दंगा लावला इथं? दंगा आम्ही नाही तुमच्या पोरीने लावलाय. विचारा तिला या राहुल्यासोबत काय करत होती ती. काय ग काय म्हणतोय मारुती? हा काय ते मी तुला सांगणारच होते. शो राहुल्या आणि मी माधुरी. पुढे नको बोलूस. सांगते ना ते आई. इथेच थांबायचं बघ. अहो तुम्ही समजताय ए, तसं ए, काही ए, नाही. कोण पण? वहिनी, तुम्ही पुरीला समजावून सांगा. याला आम्ही सांगतो. मस्ती आली पडवेसी. हे बघ शिवी द्यायचं काम नाही तुझं. हा, काय करणार रे? भोसडीच्या साल्या वहिनी सरपंचाच्या कानात टाकायच पाहिजे. मारुती, चला बरं तुम्ही. आणि हा, सरपंचाला सांगू नका यातलं काही. आमचा घरचा मामला आहे. बघू काय करायचं ते. नुसता तुमच्या घरचा मामला नाही वहिनी. हे गावाचा इतिहास आहे. हे गावामध्ये आतापर्यंत घडलं नाही आणि पुढे जाऊन पुढेही देणार नाही. चला बरं तुम्ही. चल चल आपण. चल. बरं झालं आमच्या कानावर खबर आली की. बरं केलं तुम्ही. नाहीतर ही कीड गावात अशीच वाढत गेली असती. सरपंच, मी काय म्हणतो, अहो मी गेलं तर चालेल ना? थांबा निकम साहेब. अजून इतिहास कुठं कळलाय? समध्यासनी इतिहास विसरलेत वाटत. मग सारखी आठवण करून द्यावी लागते. अजून इतिहासाला घेऊन बसणार तुम्ही. कांबळे, उद्या हे सगळं. उद्या गावात मीटिंग लावायची.
काय ते सोक्षमोक्ष लावायचा या प्रकरणाचा. कांबळे साहेब, अहो तुम्ही तरी लक्ष द्यायला पाहिजे तर नाही म्हणजे मुलगा कुठं जाते काय करते माहिती नको का? तरी नशीब कांबळे अण्णाचं पोरगं आहे. आमचं राजा असतं तुम्ही उगाच विषय वाढवत आहात. नाही म्हणजे ज्या कामासाठी जमलोय ते सोडून भलतं वैयक्तिक चालू आहे. इतिहासाच्या पुनर्लेखनासाठी जमलो होतो आपण. इतिहासाचंच काम चाललंय. काय झालंय? इतिहासाचंच काम चाललंय. आम्ही इतिहास जिवंत ठेवण्याचंच काम करतोय. आमच्या पिढ्यानं इथलचा इतिहास जपलाय. त्यात जर असं कोणी बदल करायला लागलं तर आम्ही गप्प राहणार का काय? सरपंच ही तुमची वैयक्तिक बाब आहे. आधी या जागेच्या इतिहासाबद्दल निर्णय घेऊया. शिवाय देऊ तो इतिहास इथून पुढे निश्चित मानला आहे. आधी बुडाच्या खालचं बघायचं असतं, मग जगाचं कळलं. आणि असं बी हे इतिहास आपल्यासारख्यांनीच लिहिलाय ना. मग त्यात जर बदल व्हायला लागले तर जागं राहायचं काम कोणाचं? आपलंच ना. सरपंच मी जावं का? आम्ही बी निघायचं का आता? आमची बिदागी द्या. अहो असं कसं? तुम्ही समितीवर आहात, तुमची सही लागणार आहे ना. अहो द्या की कागद, करतो सही. आणि बाकी काय लिवायचं ती नंतर लिवत बसा तुम्ही. हो बाई, असं कसं? तुम्ही लावणी त्या जागेबद्दल दुसरंच काय सांगितलंय? ओ साहेब, हे बघा, आम्ही जे ऐकलं ते सांगितलं. बाकी तुम्ही ठरवून लिहिलेल्या इतिहासात भूगोलात आम्हाला काडीचा इंटरेस्ट नाही बघा. कांबळे, होऊ द्या आजची रात्र, उद्या लावूयात निकाल. सकाळपर्यंत अहवाल द्यायचा आहे ना सरपंच. कागद द्या, सही करतो. लिवा काय लिहायचे. काय झालं कांबळे? आत्ताच तर म्हणत होतात की आमचा इतिहास यावं लिवलाय त्यावं लिवलाय म्हणून. आता काय झालं? का 2 हाणल्या बरोबर इतिहास विसरला? काय म्हणतोय कांबळे? ऐकू येतंय ना कांबळे? ह्याच्या आईला एवढा मत शांत घ्या राव. इलेक्शन आहे ना होतं. हो, इलेक्शन आहे म्हणून का आबरू काय नाही काढली आम्ही? जरा शांत घ्या. तुम्ही कशाला वाईट होताय? बघतो काय करायचं ते. बस कांबळे, बसून घ्या. एवढा काय मार लागला नाही याला? नाही नको, जातो आम्ही. बसून घ्या म्हणलं ना, तसं मी काम आवरत आलंय आता. तसे हो कांबळ्यांना बसून घ्या म्हणलं ना. आणि तसं मी काय टाळी एका हाताने वाजते की काय? भोसले! पण शांत घ्या. दोन्ही बाजू ऐकायला पाहिजे माणसानी. तसं मी लोकशाही आहे. काय हो काय साहेब, बरोबर ना? हो खरं आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पाहिजे. मी काय म्हणतो, आधी निकम साहेबांपासून सुरुवात करूया आणि पुढे जाऊ. निकम साहेब तुम्ही बोला. अहो नाही म्हणजे वातावरण जरा शांत झालं की सांगू का मी? अहो वातावरण शांतच आहे, बोला तुम्ही. आणि आमचं काय? थांबा आता. नाही म्हणजे जे काही माहिती सांगतील ते तुमच्या कामाला होईलच की. बरं बाई, थांबते आता. नाहीतरी जागरणाची सवय हायच आम्हाला. झालं ना? झालं 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 झालं. लगेच सांग, तुम्ही सुरू करू. अहो तुम्ही सुरू करा. आणि ही जागा मुसलमानाची आहे ह्याचा मारा सुद्धा तुम्ही मारा हो सुद्धा. चाचा, ते अजून ठरायचं बाकी आहे. हो निकम साहेब तुम्ही बोला. नाही म्हणजे वातावरणात थोडी थंडी आहेच नाही. तुम्हाला दारू पाहिजे का? हो नाही म्हणजे कसं आहे ना, अगदीच नाही अशातला भाग नाही, पण खरं तर म्हणायला गेलं तर नाही. हे घ्या. नाही म्हणताय असं मी दारू
तसा अवघड काही नाही, पण हा शिलालेख मुस्लिम शासकाच्या काळातला आहे हे मात्र नक्की. मैंने क्या बोला, मैंने क्या बोला? अहो तुम्ही कितीही काय म्हणावं, पण ही जागा आमचीच आहे. ओ चाचा, थांबाव जरा, मला पूर्ण तर करू द्या. पण हा शिलालेख पूर्ण नाही. म्हणजे यातले काही दगड हरवले. हे एक कोड्यासारखं आहे. ते पूर्ण झालं की सविस्तर माहिती मिळू शकते. निकम साहेब उपलब्ध आहे त्यावरून काहीतरी माहिती आपल्याला मिळत असेल की नाही? अहो तशी मिळते ती. जे असेल ती बिंदास सांगा, इथे कोणालाही घाबरायची गरज नाही. आणि घाबरायसारखं काही कारणच नाही. शेवटी आमच्या बाजूने कोण मिळणार याची खात्रीच आहे आम्हाला. पण ते आता सांगितलं की हो, ही जागा मुसलमानाची आहे म्हणून. हो चाचा, थंड घ्या जरा, बघूयात की ठरायचंय ते. जे काही होईल ते सगळ्याच्या सहमतीनं काढूयात की तोडगा. आता सरपंच ऐसा तोड़गा क्या काढ़ा? हाँ, कितने बरस हुई ये बिल्डिंग हमारे नाम से जाने जाती है. आता तुम्ही याला काय जरी नाव दिलं तर ते आमचेच राहणार आहे ना. और वैसे भी हमारे हाथ में निकल आएगा. विचारा राहुला, विचारा है की नाही रे राहुल? पूछ, विचारा की. ओ त्याला काय विचारा? हा त्याला विचारा म्हणून इतिहास बदलायचा प्रयत्न चाललाय तुमच्या सगळ्यांचा. आणि आताच नाही, कित्येक वर्षापासून बघतो आम्ही. हा पण आता नाही. त्या शिलालेखावर काय लिहिले ना ते बघू नंतर. मी सांगितलेला इतिहास त्या कागदावर लिहायचा, मगच मी सही करणार. जरा शांत घ्या. मुलीला काहीतरी तोडगा काढावा लागेल. बसून घ्या. निगम साहेब जरा येता का? नाही नको, इथं बरं वाटतंय. हा वाटतंय तिथं बरं. या इकडं पण बरं वाटतंय. चला. गाव कोणतं म्हणलं? मी ते कंधारचा. घरात कोण कोण असत? अहो त्याचा इथे काय संबंध? सहज विचारले. हो, तुम्ही इथं काय करता? सरपंच आता आपलं निकम साहेब, त्या दगडावर जे काय लिहिलंय ते असू द्या. त्याच्याशी आपलं काही संबंध. अहो तुम्ही असं का म्हणताय? अगं बाई, काय झालं? वारगाला तिला, वारगाला. काय ग बाई, काय हाय का तिच्या पोटात? ओ बाई, काय बोलताय तुम्ही? अहो अन्न पाशी पोटी चक्कर त्या माणसाला, म्हणून विचारलं. हे मात्र नाही, नाही, त्याच्यावर तू वाईटात तिकडं परत तू. एवढा मार खांबे तुला आता नाही काय? इकडं अहो कुठे आली असं. हे घ्या चप्पल, जाऊ नका. मी विचारतच होते पोटात काय हाय का तिच्या म्हणून. अरे देवा, कुठे गेले आमचे? अहो ऐका ना. बघा तर. काय झालं? काय झालं? काय ते जरा चक्कर येऊन उलटी आल्यासारखं झालं. बंद करा ना ते. आता एकच असतं. पण कामाचं असतंय होते. मस्त ती
आईचा ताप नेऊन सनी. हो मास्तर, सांगा ना काय करायचं. हो, आता आम्ही काय सांगायचं? मुलगी तुमची. हो, पोरीचा आम्ही बघू. इतिहासाचं सांगा तुम्ही. सांगायचं काय त्यात? हा? सांगायचं काय त्यात? मी सांगितलं या जागेचा इतिहास. सांगायचं ते अजून फायनल व्हायचं बाकी आहे. हा माहिती आहे, पण मी सांगितलं तर लिहिले ना. तर हो, लिहिलेलं आहे की. द्या कागद दाखव मला. अहो त्यात काय बघायचं हो? सांगितले लिहिलंय. हे बघा कागद दाखव मला. हा, वाचून दाखवतो. दाखवा. हा, हेच की जी जागा ते पांडव ते कोण आपली आंबेडकर. हा, बुद्ध त्यांच्या काळातली आहे, असं लिहिलेलं आहे. हो, तुम्ही काय लिहिले ना त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही. देख 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 हेच म्हणत होतो मी. हेच म्हणत होतो. बौद्धकालीन खोडून पांडवकालीन असा शब्द घातलाय. बघा बघा बघा. आय ना थोडंफार द्या इकडं. माहिती ताप. हो साहेब, तुमचं झालं ना सांगायचं. जा मग. नाही अजून. माझा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. उद्या हे कागद जाधव पाहिला देईपर्यंत मी इथंच थांबलो. काय करायचं ना करून घ्या. चला मी इथंच थांबणार. थांबा मग. ओ निकम साहेब, तुम्ही सुरू करा आणि सांगा काय लिहिलंय त्या शिलालेखावर. सरपंच. हो सरपंच. काय रे? हो इकडे. अरे काय झालं? इलेक्शन काहीतरी वेगळंच दिसतंय प्रकरण. हो बाई, काय बोलताय तुम्ही? पोरगी आहे माझी. असो, बर मग लक्ष देत नाही वाटतं पोरीकडं. हो बाई, दिला ना जबाब. या चला. ओ सरपंच, तुम्ही कशाला आम्हाला ऑर्डर देताय? काही मोगलाई हाय वय? आता आम्ही बी सकाळीच जाणार. आता आम्ही पण बघतो आम्हाला इथलं कोण हलवतंय ते. आईचा ताप. ए, पोरीला घेऊन जा घरला जा. चल इथं. नाही, म्या नाही जायची आता घरी. जे पण काय व्हायचं ना आता इथंच होऊ द्या. आता समजा मिळूनच जाऊया. सरपंच, तुमचं हे वैयक्तिक झालं असेल तर आता आपण पुढे जाऊ. निकम साहेब, तुम्ही बोला. हो काळे, थंड घेता का जरा? हात जोड, पाया पडू. बघू ते नंतर काय करायचं ते. आधी आम्हाला हे मिटून घेऊ द्या. हो बसल्या. या ना सर, ये. संध्याच्या फोनवर आले. नाही अजून. आणि यायला वेळ लागणार नाही सरपंच. मी त्याला सांगतो की दुसऱ्या कुणाला पाठवू नको म्हणून. कसं आहे, आपल्याच ग्रुपचं आहे होते. सांभाळून घ्या बस. इलेक्शनला वरून काढतो समजा. आईला पोरीनं पार तोंड काळ केलं राव. हो चालायचं हो, वयात आहे ती. मग काय जात बीत काय बघायला पाहिजे का नाही? पण निसर्गाच्या फक्त दोनच जाती. एक नर आणि दुसरी मादी. बाकी सगळा कचरा हो. कळतंय हो, पण वळायला तर पाहिजे. वळ ना वळ. काळजी नका करू तुम्ही. रे लेकांनो, कशात कटले? हा हो निकम साहेब, उठा. शिलालेख वाचायला सुरू करा. हो भोसले, ते लिहून घ्या. दुसरं कोणतरी घे. आता द्या मायक, मीच लिहितो. मारुती लिहिल ना. विश्वास नाही. आम्हाला आला असतं तर आम्हीच लिहून काढला असतं. द्या इकडे, मी लिहितो. अरे शा, किती खडाखोड.
जे मी सांगितलं होतं ते सगळं बरोबर आहे का बघा बरं जरा. हा. नाही म्हणजे ते कांबळे साहेबाचं बुद्धाचं फोडून दुसरंच काय तर केलं म्हणे. हा. बघा बरं आहे बघतो का? वाचतो. त्याच्या तुम्ही मगाशी काय सांगितलं होतं तुमचे नबी की काय तर होते आले होते दुष्काळ वगैरे वगैरे ना. बरोबर बरोबर. नाही हो तर बुद्धकालीन चिन्ह आहेत वगैरे वगैरे लिहिले. अच्छा अच्छा. काय कांबळे साहेब तुम्ही बी त्यांच्या सारखीच निघाले. आमच्या कोणी घुसवलं स्वतःच्या मध्ये. बघा बघा आमच्यासोबत भांडत होता खडाखड केली म्हणून आणि तुम्ही काय दिला तो कापडे. ते काय नाही जे मी सांगितलं तेच लिहा. काय साहेब जसं मी सांगितलं होतं तसंच लिहा. लिहा तुम्ही. लिहितो लक्षात आहे माझ्या सगळं. एक मिनिट हा. ते मी सांगितलेलं आहे का लिहिलेलं? हा, हाय. बाई बघतो हा एक मिनिट. सर्व बाई नाही हो तुम्ही सांगितलेलं असं काही लिहिलेलं नाही यामध्ये. काय एक कांबळे हे बरोबर नव्हे. ठरलं मग जे काय लिहितील ते काळे साहेबच लिहितील आता. मी आणि सगळ्यांचं. अहो काळे साहेब अहो विश्वास आहे हो तुमच्यावर. लिहा. शेवटी आपलीच वास्तू ती आपणच लिहायला पाहिजे. हो पण इथे यावर तरी सगळ्यांचं इथे एकमत आहे का. मला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला बी नाही बर चालतंय. लिहा आणि आवरा लवकर चला. हा पण लिहिल्यावर वाचायचं सगळ्या समोर हा? म्हणजे तुम्हाला अजूनही माझ्यावर विश्वास नाही तर. अजिबात नाही. मग मी काय करायचं म्हणजे थांबू की जाऊ. निकम साहेब तुम्हाला इथं कशासाठी बोलवलंय? सरपंच शिलालेख वाचायला. वाचलंच नाही तर नाही ना. अरे मग काय जाऊ जाऊ लावलंय हा? अरे जरा थंड घ्या ना. जाऊ 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 आपलं एकच सूर चालू आहे. अहो जरा थांबा. काय काम करायला आला ते करा ना. एक माणूस धडायला नाही हो पार डोसक्याचा बुका केला नव्हतं. मारत्या समजा लगे एकदा आलंय असं उरावर. हो भोसले रोज का काम करणं. हो पोरीनं पार आबरूच घातली किंवा आमची. प्रशांत घ्या परत 5 वर्ष काय करता येणार नाही बघा. ते बी आहे रे पण ह्या राहुल्या बरोबर म्हणजे. हो सरपंच तुम्ही कुठं जाती तडकताय आता. पोटा पाण्याचं बघा इलेक्शन आहे नवं तोंडावर आणि या वेळेस चहाच बी आहे. मी काय म्हणतो ते ऐका पटतंय का बघा. निकम साहेब जरा येता का इकडे. हो सरपंच काय लावलं. जरा येता का इकडं जरा येता का इकडं. काय ते समजासमोर बोला की. नाही म्हणजे मला तसंच काहीसं वाटतं. ठीक आहे मग समध्याई समोर तर समध्याई समोरच.
त्याच कसं आहे, आपल्या गावाला लई जुनी परंपरा लाभलेली आहे. आता त्या निमित्तानं का होईना आपण आपल्या गावचा ह्या जागेचा इतिहास लिहायसाठी इथं जमलोच की. बरोबर का नाही? आपण आपल्या गावामध्ये एकमेकांमध्ये मिळून मिसळून असं आनंदानं राहतो. बरोबर का नाही? गावात कधी हिंदू मुस्लिम दंगली नाहीत. काय चाचा? कधी कोण्या दलित बांधवावर अन्याय नाही, अत्याचार नाही. महिलांचा पण सन्मान आहे. आणि तेवढंच ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतो आपण. बरोबर का नाही? आता एवढं सगळं चांगलं आणि व्यवस्थित चालू आहे आपल्या गावचं. त्यात हे जे इतिहास उकरून काढायचं जे काम शासनानं लावलंय की नाही, ते म्हणजे सरळ सरळ आपल्यामध्ये भांडण लावायचं काम केलंय असं आमचं ठाम मत आहे. अहो, इतिहास म्हणलं की जरा छोट्या मोठ्या गोष्टी इकडे तिकडे होतातच. हो काय साहेब? आता या चाटचूट कारणासाठी आपण एकमेकांमध्ये भांडायचं? हो मास्तर चाचा बरोबर बोलतो. तर आता इलेक्शन आले तोंडावर, मी काय म्हणतो ते पटतंय का बघा. हा आपलं कांबळे अण्णा जरा चुकीचं झालं म्हणा. हे जे काही राहुल माधुरीचं झालंय जरा चुकीचंच झालंय. पण आम्हाला समजा मान्य आहे, आपण ह्याच्यातून तोडगा काढूया शांत पद्धतीने. जरा पोरानं घाईस केली म्हणा आमच्या, पण काढूयात मार्ग. पण आता पण बिन काही नाही. भावी सरपंच खंड घ्या. हा कांबळे अण्णा ते आपल्या समाज मंदिराचं पण काम राहिलं, निधी वाचून होऊन जाईल. इलेक्शनच्या आधी लावूयात मार्ग. आणि त्याच्या आपल्या ते मस्जिदीचं पण काम पेंडिंग आहे ना? होय, ते पण मार्गी लावूयात. काळजी नका. पण आता पण घाला गाडवाचा. हे बघा मंडळी, इथं जमलेल्या समध्या कमिटी मेंबरला फुल ना फुलाची पाकळी मिळणार, ते पण इलेक्शन झाल्या बरोबर. आता सरळ सरळ मुद्द्यावर येतो. भोसले अण्णा, तर आमचं असं म्हणणं आहे, आमचं म्हणजे माझं आणि सरपंचाचं, तर आमचं असं म्हणणं आहे की आपल्या गावात आमचा समाज मोठा है ना, म्हणजे मतदान पण आमचं जास्त. तर कांबळे अण्णांनी जर सरपंचासनी पाठिंबा दिला आणि चाचा तर आमच्याशिवाय कुठे जाणारच नाही, म्हणजे त्यांना काही दुसरा पर्यायच नाही म्हणावं, ते वेगळा. मग असं ठरतंय की इतिहास लिहिताना सगळ्यांचा जरा जरा मिक्स करून लिहायचं, म्हणजे कोणाचं राहून जायला नको. हे असं करणं म्हणजे म्हणजे काळे साहेबांनी यात खूप मदत केली, त्यांच्याशिवाय हे शक्यच नव्हतं. नमूद करूया की आपण त्या, आणि तुमचं नाव पण पाठवू की पारितोषिकेला. हो, हे ऐकायला छान वाटतंय. हो, पण निकम साहेबांशी बोलणं झालंय आमचं. काय निकम साहेब? नाही, पण हे म्हणजे सरळ सरळ फसवणूकच म्हणायची की नाही हो बाई. हा, शेवटी एक कलाकाराची प्रॉब्लेम केवढी मोठी आहे ना, याची जाणीव हाय हो आम्हाला. मग ते सुटायला नको का? म्हणजे तुमचे काम पण होतील की लवकर. हे बघा साहेब, एक कलाकार म्हणून आम्हाला तर काही पटलेलं नाही बघा. आणि
कुठलाच कलाकार ही असलं खोटं नाटक चालवून नाही घेणार. म्हणजे त्याला घेतलं नाही पाहिजे. बाकीचं बघा तुम्ही. हो भोसले, सोडा त्याला. बाकीच्यांचा विचार करा. असं बी कलाकाराला कोण विचारतंय? मला ही बाई जे म्हणतायत त्यात थोडस तथ्य वाटतंय. म्हणजे मलाही ते चुकीचंच वाटतंय. गलत है ऐसा क्या कुछ भी लिखने का गलत है ऐसा कुछ भी लिखने का. बरोबर बोला ना मैं. बराबर बोला ना मैं. हो चाचा बराबर. नाही इतिहास शुद्ध राहणार नाही ते वेगळंच. हो त्यात भेसळ कशाला. आधी पुराणातील बऱ्याच गोष्टी जगाने चोरल्या पण स्वतःच्या नावावर संशोधन खपवली नाही. आता आम्ही हे पुढे सहन करणार नाही. जे सत्य आहे ते शिव आहे आणि तेच सुंदर असेल. मला तर हे काय बिलकुल पटलेलं नाही. नाही म्हणजे मी राहुल आणि माधुरीच्या बाबतीत विचार करायला तयार आहे. म्हणजे हे जे इतिहासाचं जे आहे जे सत्य आहे तेच व्हायला पाहिजे असं मला वाटतं. असं लईच मोठा हरिश्चंद्राचा किडा आहे तिथं तुमच्या मध्ये. कांबळे विसरायचं. राहुल आणि माधुरीचं जे काही आहे ते विसरायचं. मग तुम्ही पण तयार आहात अॅट्रॉसिटी साठी. अॅट्रॉसिटी कोण टाकणार? तुम्ही आणि माझ्यावर सरपंच इलेक्शन 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 एकच हो दे सगळं. मग बघतोय काय कायची. हो निकम साहेब लागा कामाला लागा. चला त्या शिलालेखावर जे काय लिहिलंय ते वाचायचं. चला लागा लागा. हो काय यायला लागा. चला. आणि हे आधी सांगून जाईल त्याचं काय करायचं? चुलीत टाकायचं. काय करायचं? मधला मार्ग काढला सेटलमेंटचा कोणालाच मान्य नाही. आपलीच लाल लाल तर लाल घ्या. हो लागा कामाला लागा. निकम साहेब वाचा आणि जो काय इतिहास समोर येईल ते स्वीकारायची तयारी आहेच आमची. शेवटी आमच्या धर्माच्या जाज्वल्य त्या समोर येईल याची खात्रीच आहे आम्हाला. गावाच्या पराक्रमाची आमच्या धर्माच्या जातीच्या वीर योद्धांची गाथा कोरली असणार त्या शिलालेखावर. सर्व धर्मांना सर्व संस्कृतींना सामावून घेत तर सोबत घेत तर वाटचाल करायची परंपरा आहे आमची आणि ती पुढे अशीच चालू राहणार यात शंकाच नको. निकम साहेब आमचा आदेश आहे तुम्हाला शिलालेखाचे वाचन हवे. तुला जास्त झाली या. शिल्लक आहे काय रे अजून? तुझ्यासाठी आणि शिल्लक असते होय. त्यामुळे कुठे आले कुटुंबात. निकम साहब तुम शुरू करो. नहीं तुम शुरू करा. इस दुनिया के हर जर्रे जर्रे में उनका हक है. तू भी गत लिखता रे चाचा. उसका नशा ही अलग है. कारण त्या सर्वश्रेष्ठ अल्लाची मेहरबानी आहे माझ्यावर. या पवित्र जागेवर या बिल्डिंगवर म्हणजे या या वास्तूवर. करेक्ट वास्तुवर. अब उन्होंने फरमाया है कि ये पाकसार जगह हम आपके हवाले करते हैं कयामत तक. ना कोई उसे मिटा सकता है ना कोई उसे मिटा सकेगा चाहे जितनी मुसीबतें आए. ये जगह महफूज रहेगी हमारे मुसलमान भाइयों के लिए इस्लाम के लिए. माशाल्लाह ये जगह एक नगीना बनकर रहेंगी. बोलो नारे तकबीर. बोलो नारे तकबीर. अल्लाहू अकबर. जिंदाबाद. बसा. आता काय तुमचं? माझं काय असणार. जे आहे ते अंतिम सत्य ते इथेच सापडणार. ज्ञान प्राप्ती होईल. यापुढे ही जागा जागतिक दस्तावेज म्हणून जतन केल्या जाईल. कुठून कुठून लोक येतील ज्ञान घ्यायला आत्मशांती मिळवायला. यापुढे ही वास्तू जगाला प्रकाश देणारा धम्माची निशाणी असेल. भीमातून कांबळे, बसा तुम्ही. तुमच्या
तुमच्या भावना मी समजू शकतो. मलाही बरंच काही सांगायचं होतं या जागेबद्दल, पण काय संधी मिळाली नाही. तर मी एक छोटासा संशोधक, एवढा मोठा इतिहास असलेल्या जागेबद्दल मी काही सांगायचं म्हणजे सूर्यदेवाला दिवा दाखवल्यासारखंच आहे. पण माझा अभ्यास वाया जाणार नाही याची मला खात्रीच आहे. तर ही वास्तू समग्र हिंदू संस्कृतीला दिशा दाखवायचं काम करेल. या जागेचा इतिहास येणाऱ्या पिढ्यांना मशालीचा उजेड दाखवेल. सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल इतिहास, आणि आम्ही तो इतिहास अभंगातून पोवाड्यातून पुन्हा पुन्हा जिवंत ठेवू. बाकी माझ्या म्हणण्याला निकम साहेब दुजोरा देतीलच, पण मी माझं म्हणणं मांडणं हे संकेताला आणि शिष्टाचाराला धरून होतं असं मला वाटतं. सकाळ झाली. काय गं? पेन यायला लागली आता. ओ निकम साहेब, करा की सुरू लवकर तुम्ही. खोळंबल्यात ना सगळी जण. अहो एकदा का खरा इतिहास कळला की आम्हाला पण आमचं वर बांधायला बरं पडलं हो. बांधा बांधा आम्हाला बोलवा बघायला. सरपंच ते इतिहासाचं काय नाही होऊ दे बघा. म्या सांगितलेल्यातली वा काय. अहो गावातल्या पोरांनी जीव दिला पोरींसाठी. नाही 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 ते लिवायलाच लागते. नाही म्हणजे बाजूच्या गावाला गेलं आपल्या गावचं वाट राहते जरा. है का काही इतिहास? है का काही इतिहास? बाजूच्या गावचा इतिहास है का काही? एकदम बरोबर आहे तात्याचं. मी सरपंच झाल्यावर ना या दगडावर जे पण लिहले ते एका मोठ्या डिजिटल बोर्डावर लिहून घेऊन हिथं लाव की. दरवर्षी वटपौर्णिमेला मोठी जत्रा भरवू इथं. वाटल्यास ते सावित्री आणि सत्यवानाचा पुतळा बी उभा करू. घोड्यावर बसलेला. अहो अख्ख्या पंचक्रोशीत असा पुतळा कोणी बघितला नसेल. पर्यटन ठळ. साहेब लिहा तुम्ही. मी आली जाऊन. अगं पाणी तर ने ना. राहू द्या. मी करू का सुरू? कसं आहे, हे एक कोड्यासारखं आहे. यातले काही दगड जोडले की आपल्याला सविस्तर माहिती मिळेलच. पण तुर्तच तरी या जागेबद्दल इथे बरंच काही लिहिले. मी मगाशी म्हणालो तसं ही वास्तू मुस्लिम शासकाच्या कालावधीत बांधली. तर त्याबद्दल दुमत नाही. हसन चंगीसी नावाच्या राजाची जागीर होती. त्या राजाला एक सवय होती. एवढं सविस्तर लिहिले त्यावर? अहो कोड्यात लिहिलंय अगदी थोडक्यात, पण मी तुम्हाला फोड करून सांगतोय. तर त्या राजाला एक सवय होती गावातल्या पोरी पळवायची. बघा म्या म्हणालो की नाही. काका मध्ये नका बोलू. आधी ऐकून तरी घ्या माझं पूर्ण. तर त्या राजाचा राजवाडा इथेच कुठेतरी आसपास होता, आणि राजाची ही जागा हाच जागा होती. या कमानीतून या जागेत प्रवेश होता. या इथे चौतऱ्यावर त्याचे सैनिक थांबायचे, आणि हा जो मनोरा जो काही आहे ना, हीच त्याची मुख्य जागा होती. मुख्य जागा म्हणजे इथं काय राजाचा राजदरबार भरायचा काय? नाही हो, स्वर्गाकडे जायचा मार्ग असावा. इथं उभं राहून त्यांनी आदान देत असणार. मला तर हे पोतीवृक्षासारखंच वाटते. नाही, रंगमहाल असल राजाचा, आणि हिथं समोर नृत्य संगीताचा कार्यक्रम होत असणार. अहो यापैकी काही नाही हो. का बरं? मग नेमकं आहे तरी काय इथं? हा? ही जागा ज्या कारणासाठी वापरली जात होती ना, त्याच कारणासाठी आजूबाजूचा परिसर वापरला जात होता. हा जो दगड दिसतोय, दगड, हा दगड अगदी महत्वाचा आहे. सरपंच, मी तुम्हाला जे कीस्टोन म्हणालो ते हेच. हा तर या जागेची खून म्हणजे हा दगड. हा दगड जिथे जिथे असेल तिथे तिथे याच कारणासाठी ही जागा वापरली गेलीये. म्हणजे हा दगड ही त्या कामाची खून.
हा बघा खूप महत्वाचा वाटतोय ना. बरोबर की आम्ही उपयोग केलाच की याचा. म्हणजे आपण बराबर ठिकाणी लावला म्हणायचा. तर हा इथे आहे मुख्य दगड, म्हणजे हा राजासाठी. हे बघा, इकडे या. आणि ही झाली त्याची हात, म्हणजे सीमा. राजा सोडलं तर इतर कुणाला या जागेत प्रवेश नसायचा. आणि याच प्रकारची दगडे इथे आजूबाजूला असणार आहे. आणि ती जर तशी असतील, मला माहितीये, मी बघितलंय. मला वाटलंच कुठेतरी बघितलं हे दगड म्हणून. ही जागा सोडून दुसरीकडे बघितली तुम्ही हे दगड? होय तर कुठे? या मागे दाखवते. वहिनी सांगायचं ना अगोदर. जास्त लागलं काय रे तुला? नाही अगं, इतकंच चालायचंच. आणि मग मगाशी तिथं तसं का म्हणालास? कधी काय म्हणाल? मारुतीने आपल्याला बघितलं होतं तेव्हा, की आमच्यात तसलं काय नाही म्हणून. अगं तसलं काही बी नाही म्हणजे आपलं नुसतं लफडं वगैरे काही नाही असं म्हणायचं होतं मला. मला वाटलं खरंच नुसतं लफडं आहे की काय. शानी आहेस. आणि तू पण. बरं माधुर, ते उलटीचं काय प्रकरण? म्हणजे ते समजतायत ते? हा, तसंच आहे. मला सांगितलं नाहीस तुला सांगणारच होतो. तोवर तर आता पुढे काय करायचं ते बघू नंतर. आत्ताच नको विचार करू त्यावर. आपल्या बाळाचं पुढे कसं काय करायचं ना, त्यावर करू आपण विचार. ही लोक इथे इतिहास विसरायला तयार नाही आणि तू भविष्याचा विचार करतेस. होय, आणि तो आपल्यालाच करावा लागणार राहुल. किमान आपल्या पोराला तरी या इतिहासापासून लांब ठेवूया. खरं आहे तुझं. पाहिलं ना आपण, खऱ्या इतिहासाची तर कुणालाच काही पडलेली नाही. सगळे आपापलं काहीतरी घेऊन बसले. हे सगळं संपू दे. मी बोलेल घरात. ऐकतील तर ऐकतील, नाहीतर बघू पुढे काय करायचं ते. मार बाबा. हेच ना मग ते. हो हो वाटतंय तर तसंच, पण वाटत नाही. हो निकम साहेब, या दगडाचा आणि त्या जागेचा संबंध काय? मी जरा एक असू दे हुआ 10 रुपये त्याला. होऊ द्या लवकर. तर असं आहे, आता आपण जिकडे गेलो होतो, जिथे या बाईंनी दाखविलेल्या दगडांची जागा आणि ही जागा, म्हणजे यात काही फारसा फरक नाही. म्हणजे ती छोटी जागा आणि सामान्यांसाठी, ही मोठी जागा फक्त राजासाठी. म्हणजे कळतंय ना मी काय म्हणतोय ते? नाही. बरं तर मग या शिलालेखावरून असं कळतंय की म्हणजे ही जागा, म्हणजे ही जागा. हो साहेब, अहो काय ही जागा सांगा ना एकदाच. हो बोलतो ना, म्हणजे घाबरतो का काय? बोला बोल बोल. तर राजाची ही जागा खाजगी जागा होती. इथे फक्त तो एकटाच येऊ शकत होता. बाकी त्याचे सैनिक वगैरे इकडे बाजूला थांबाय. राजा निसर्गप्रेमी होता किंवा असा, त्याला बऱ्याच गोष्टी म्हणजे अशा खाजगी गोष्टी निसर्गात करायची सवय होती. म्हणून तर त्याने ही जागा राजवाड्यापासून काही थोड्या अंतरावर खास बांधून घेतली होती. तर अशी ही जागा. काय सरपंच, काय पिताडाला घेऊन आल्या? माझ्या घरातून आणलंय. शासनाचा माणूस आहे ना. हो, होऊ द्या की लवकर.
या आवरा दादोबाई यायचं आवरा. तर ही जागा राजा असत चंगेसी याच खाजगी सोच खूप होत. आणि काय झालं? काय होतं म्हणा? शौचकूप म्हणजे संडास. राजाचा खाजगी संडास होता ते. संडास होत. संडास 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 संडास? अरे रे 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 रे. एवढा मोठा राजा आणि असं उघड्यावर? यू आर राईट. राजाला असं उघड्यावरच आवडेल. अहो तसं लिहिलंय या शिलालेखावर. आणि हा जो स्तंभ आहे ना नेमक्या याच ठिकाणी बसायचा राजा. आणि याच कमानीतून राजा आत यायचा. या इथे चौतऱ्यावर त्याचे सैनिक धावायचे. हीच ती जागा, हीच ती ऐतिहासिक वास्तू आणि हाच्या जागेचा इतिहास. भाजनवर हो साहेब, आमच्या धर्माची चिन्ह कसं काय? हो मास्तर वेड्यात का तुम्ही जरा. आता बांधकाम काय सुद्धा राजा करायचा का? गवंडी कामगार करणार ना. मग आता बांधता बांधता ते कामगार स्वतःच्या धर्माच्या काही निशाण्या लावायचे आठवण म्हणून. अहो सगळीकडेच आहे. इट्स कूल. अहो राजाला काय प्रॉब्लेम नव्हता तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? कोण आहे? दादोबाई. हॅलो. हा बाई. हो झालं काम. या येऊन जा कागद. या लाहोर बिलाखुवत. काय साहेब ते मी सांगितलेलं कुठं गेलेलो लवकर या. इथे ते खोटं बटे. थांबाव जरा. एक जगत बाहेर मी किती ओ, चाचा. किती असली करा. थांबा हो. असा इतिहास आमचा शक्यच नाही. मग काय असला घाणेरडा इतिहास आमचा आहे बाई. गौतम बुद्ध अशा ठिकाणी येणं शक्यच नाही. अरे बाबा हमारे मम्मी साहब ने आज तक आता तो खूप दिसतो. अहो, इकडे द्या. बरोबर बोलताय. खान काय वडाचा झाल्यासारखा दिसतोय. अहो, द्या इकडं. आणि द्या. मग बांधायचं. चाचा. ओ बाई. अरे, अरे. ओ चाचा छोडो. अरे बाबा काय बरोबर? अहो, सरपंच. काय चाललंय हे? काम झालंय ना? बघू घ्या ते कागद. बांधता का बघा आता. कुठं काय दे. हे काय? हे पण कोराच? पोराच आता काय. कोरा तर कोरा. मरा चालले मी. या पडलं. गेले. अहो, निघायचं का? कुठंच लईच कळ यायला. आली का चल. ओ सरपंच मी बी येतो. भेटू उद्या. या उद्या ग्रामपंचायतीच्या चल तिकडे. आपण पण पुढच्या मोहिमेची तयारी सुरू करायला पाहिजे. माझी आता जरी पटेल तर नमस्कार का नको नको आता. हा मी नाही बात नाही. माधुरी
आपण पण जाऊ घे मग